देव म्हणतात, बाळा सुखच हवे असा अट्टहास तू करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे. जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल. बाळा तू कर्म चांगले करत राहा, नक्कीच तुला त्याचे फळ हे चांगल्या प्रकारे मिळत असणार आहे. नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही माझ्या लेकरा. तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा आश्रय तू घे. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा सरळ तू अक्कलकोटाची धाव घे. तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला, पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भलं करत नाहीत, जोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाहीत, तोपर्यंत तुम्ही आनंदी आणि सुखी राहू शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हाही केव्हा बोलत असाल तेव्हा चांगले शब्द काढा, सकारात्मक राहा, सकारात्मक विचार तुम्ही करा. त्यामुळे तुमचे आयुष्य हे आनंदी आणि आनंदीच बनेल. त्यासाठी तुम्हाला लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि श्री स्वामी समर्थ असे तुम्हाला कमेंट करावे लागेल. स्वामी माऊली म्हणतात, अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटाच का झुरत बसला आहेस? अरे एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची, मी आहे ना तुझ्या पाठीशी, सदैव तुझे संरक्षण करायला, तुझे रक्षण करायला. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा अरे ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. तुम्ही उत्तम कर्म करत राहा, लोक तुमचा परिचय देतील, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. अरे माझ्या लेकरा, आयुष्यात अडचणी नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआपच तुला मार्ग निघणार आहे. फक्त तू कर्म चांगले कर आणि तू सत्कर्म कर, प्रयत्न कर. तू प्रयत्न जर करत असशील तर कितीही अडचण अवघड असू दे, कितीही अडचणी तुझ्या आयुष्यात असू दे, नक्कीच त्यावरती मार्ग निघणार आहे. बाळा जर तुला असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस मला काहीच न सांगता. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जेव्हाही तुमच्यावर संकटे येतील, दुःख येतील, अडचणी येतील, तेव्हा तुम्ही एकदा स्वामी माऊलींना हाक द्या, त्यांच्यावरती तुम्ही तुमचे सर्व निशंक सोपवा. पहा, स्वामी माऊलींनी तुमची साथ नाही दिली तर नवलच. नक्कीच स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांना साथ देतात. फक्त आपला पूर्ण विश्वास आपल्या स्वामी आईवरती असायला हवा. सहमत असाल तर माझ्या देवावर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या लेकरा, जीवनात कोणतेही वळण आले तरी तू स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसत असतात. तुझ्या मनात कितीही संकटे येऊ दे, वादळे उठू देत, पण तुझं मन तू स्थिर कर आणि त्यात माझे प्रतिबिंब बघ. नक्कीच तुला एक योग्य मार्ग दिसेल. होय माझ्या लेकरा, विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर तुझा हेतू जर ठाम असेल तर तू त्या कृतीत उतर, तू नक्कीच यशस्वी होणार आहेस. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर तू मला सांग, माझ्यातून जे ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल माझ्या लेकरा. बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम सुद्धा आहे. तुला मार्ग दाखवण्यात सदैव मी तयार आहे. फक्त एकदाच तू मला हाक मार. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा सुखासाठी कोणापुढेही तू हात पसरू नको. वेळ जाईल त्यापेक्षा तू दुःखाशी 2 हात कर. तुझी नक्कीच निश्चित चांगलीच वेळ येणार आहे. सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा. नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल, काय कमविले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मग होशील तू आणि इतर सुद्धा सुखी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. श्री स्वामी समर्थ. निस्वार्थ कर्म हा एकच धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा.
सहमत असाल तर स्वामी मी तुमचा लाडका भक्त असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे हे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुखी होत नाही. होय बाळा, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय तुला घेता येत नसेल, तर तू डोळे बंद कर आणि माझे नामस्मरण कर. आशेने तू माझ्याशी संवाद जर साधशील तर नक्कीच तुला तुझ्या आयुष्यातील अडचणींना तू सामना करशील, संकटांना तू सामोरे जाशील आणि तुला तुझ्या आयुष्याची योग्य दिशा ती मी तुला नक्कीच दाखवणार आहे. होय बाळा, विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडत असते. त्यामुळे बाळा, सर्वात महत्त्वाचं आहे की विचारांवरती लक्ष ठेवणे. तुझे विचार जर चांगले असतील तर तुझ्या आयुष्यात तू नक्कीच यशस्वी बनशील. त्यासाठी तुला सकारात्मक पॉझिटिव्ह राहावं लागेल आणि त्यासाठी तुला स्वामी महाराजांचे आशीर्वाद, स्वामी महाराजांचे बोध तुला तुझ्या जीवनात आचरणात आणावे लागतील. त्यामुळे तू क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि बाजूची घंटी देखील दाब. हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना तू शेअर देखील कर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष आणि इतरांची निंदा करायला वेळच मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू दे माझ्या लेकरा, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतात. होय बाळा, मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपणहून गमावले. त्यामुळे बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे सत्कर्म तू करत राहा. तुझे सर्व निशंक माझ्यावरती सोपव. तू माझा लाडका भक्त आहेस. आता माझा आशीर्वाद तुझ्या पाठीवरती सदैव असणार आहे. होय बाळा, माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समानतेचे भान. एवढे लक्षात ठेव, तेही स्वामी आहेत हे तू जाण. सहमत असाल तर होय स्वामी राया असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते. त्यामुळे तू योग्य माणसाकडे राहायचं की चुकीच्या माणसासोबत राहायचं हे तूच ठरव बाळा. होय बाळा, शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. त्यामुळे तू तुझ्या आयुष्यात आलेली चांगली माणसे हे कायमस्वरूपी जप, त्यांना तू गमावता कामा नये. होय बाळा, तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. निशंक राहा बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर मी स्वामींचा, स्वामी माझे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही बाळा. खचलेल्या मनात उभारी येते, अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते. जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते, स्वामी समर्थांचे गीत गाते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामीजी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. संपूर्ण जग माझे ज्यांच्या चरणात अर्पण, असे स्वामीजी मरेपर्यंत माझ्या स्मरणात कायम. स्वामीजी, मनोकामना माझी पूर्ण करा. सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती माझ्या अंगात भरा. सहमत असाल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करा. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची श्री स्वामींना, सौख्य समृद्धी लाभो आम्हाला. सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने. वास्तविक आहात स्वामी तुम्ही, कसं काय स्वप्न म्हणू. तुमच्याशिवाय कोण आहे ज्यांना मी आपले म्हणू. स्वामींसारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात. स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हेच भाग्य माझ्या आयुष्यात. सर्व जग ज्यांच्या शरणात आहे, नमन त्या स्वामींच्या चरणात आहे. सहमत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. श्री स्वामींचा महिमा आहे अपरंपार. स्वामी समर्थ करतात सर्वांचा उद्धार. त्यांची कृपा आमच्यावर नेहमी राहो. सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. सहमत असाल तर ब्रह्मांड नायक असे टाईप करा.
सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ. जो कोणी त्यांना प्रेमाने बोलावतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर जय जय स्वामी समर्थ, अक्कलकोटी ब्रह्मांड नायक असे टाईप करा. जगण्याला धार आहे, जीवनाला अंधार आहे. जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा भार आहे. स्वामीजींचे नाव जर ओठाशी आहे तर घाबरण्याची अजिबातच बाब नाही, कारण स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत. स्वामीजी आमच्या दुःखाश्रूंना दूर करून डोळ्यात सुखाश्रू भरून द्या, हीच आमची तुमच्याकडे प्रार्थना आहे. सहमत असाल तर मी स्वामींचा, स्वामी माझे, मी स्वामी आईंचा लाडका बाळ आहे असे टाईप करा. स्वामीजी तुमच्याशिवाय सर्व व्यर्थ आहे, मी तुमचा आणि तुम्ही माझ्या जीवनाचा अर्थ आहे. हसून देतो मी जेव्हा लोक दगा देतात, कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला की सोबत फक्त श्री स्वामीच असतात. स्वामी महाराजांचा व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लगेच ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा, म्हणजे स्वामी महाराजांचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप देखील करा आणि स्वामींचे नामस्मरण तुम्ही सतत करत राहा. स्वामी महाराजांची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. आयुष्य जगण्यासाठी एकच आपल्याला शक्ती हवी, ती म्हणजे आपण स्वामी भक्ती करायला पाहिजे. आपली जर स्वामी भक्ती जर आपण निस्वार्थपणे करत असू तर आपल्याला देवाकडे मागण्यासाठी काही उरतच नाही. सर्व काही न मागता आपल्याला आपले स्वामी महाराज देत असतात. इथे पाहिजे तो फक्त स्वामी आईवरती विश्वास. सहमत असाल तर बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.